हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर बघा, आज आम्ही निघालेलो आहे मुंबईमध्ये महालक्ष्मी दर्शनासाठी। तर यावेळेचा प्लॅन आमचा ठरलेला आहे की आम्ही ट्रेननी जाणार। मागच्या वर्षाचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर हा बघून झाल्यानंतर तो सुद्धा तुम्ही बघा। तर त्यावेळेला आम्ही गेलो होतो, आम्ही बसनी गेलो होतो आणि खूप वेळ लागला होता। त्यामुळे आम्ही ह्या वर्षी ठरवलं की ट्रेननी जायचं। गाडी घेऊन जाणं कसं पॉसिबल होत नाही, तिथं गेल्यानंतर पार्किंगचा खूप झंझट असते, खूप प्रॉब्लेम असतो। त्यामुळे गाडी घेऊन नाही गेलो, आम्ही ठरवलं की आम्ही ट्रेननी जातो आणि ट्रेननी दर्शन करून आपण लगेच येऊया। त्यासाठी आम्ही कोपरगाव स्टेशनला आलेलो आहे बघा। आणि सगळीकडे सामसूम आहे, टाईम आहे 1 वाजले होते। त्यामुळं सगळे एकदम शुकशुकाट आहे स्टेशनला। त्यानंतर आम्हाला ट्रेन मिळाली आणि ट्रेननी आम्ही आता वाशीमध्ये जाणार आहोत आणि तिथून आम्हाला पुढची ट्रेन पकडायची आहे। म्हणजे आम्ही ठरवलं होतं 2-3 वेळा, आपल्याला 3 ते 4 वेळा ट्रेन बदलावी लागेल, पण आपण ट्रेननीच जाऊ, कारण की जाऊन पटकन येणं होतं। आणि बसनी गेलं ना खूप वेळ जातो, म्हणजे अख्खा दिवस जातो, रात्री यायला आपल्याला 9-10 वाजतात। आणि ट्रेननी जर गेलो आपण तर ट्रेननी पटकन येणं होतं। ट्रेनचा प्रवास खरंच खूप चांगला आहे, फक्त आपण ऑफिस टाईमला गेलं नाही पाहिजे, का ऑफिस सुटताना किंवा 9-10च्या दरम्यान आपण निघालो नाही पाहिजे घरातून। भरपूर सारी गर्दी असते आणि बघा आता दुपारची वेळ आहे तर गर्दी पण एकदम लिमिटेड आहे, अगदी गर्दी आहे असं काय नाही, जागा वगैरे आपल्याला बसायला मिळतोय। आणि ट्रेन आम्हाला भेटली, तिथून आम्ही पुढे आलो आणि आल्यानंतर आम्ही ठरवलं इथून आता थोडंसं जवळच आहे तर आपण बसनी जाऊया। तर बसनी जाण्यासाठी आम्ही येऊन इथं बस स्टॉपला बसलेलो होतो। बघा बसच येत नव्हती, आम्ही परत विचार केला की आपण ट्रेननीच गेलो असतो तिथून पण पुढे तर खूप बरं झालं असतं। कारण की काय होत होतं की बस आणि ट्रेन याच्यामध्ये ना खूप प्रॉब्लेम होत होते। ट्रेनच्या लाईनचे का नाही चेंजेस खूप आम्हाला करायला लागत होते, त्यामुळे आम्ही ठरवलं इथून थोडंसं अंतर आहे आणि बसनं जाऊया। फायनली बस आलेली आहे आणि बसमध्ये आम्ही बसलेलो आहे। आम्ही ठरवलं होतं की जाणं लवकर होईल, पण बसच्या नादामध्ये ना आम्हाला इथं अर्धा तास टाईम आमचा वेस्ट गेला आणि अर्धा तास आम्ही बस स्टँडला बसूनच होतो, बस स्टॉपला। तर तिथं आम्हाला बसच खूप लेट येत होत्या त्या साईडच्या। फायनली बस आली आणि मग तिथून आमचा प्रवास हा सुरू झाला। तिथून आम्ही जाण्यासाठी निघालो। मागच्या वर्षाचा व्हिडिओ आहे बघा, खूप मज्जा येते। म्हणजे तुम्हाला सांगू का, आपण स्वतःची गाडी घेऊन जाण्यापेक्षा ना आपण असं बसनी किंवा ट्रेननी गेलो ना खूप मज्जा येते, म्हणजे शिकायला भेटतं वेगळं वेगळं। त्याशिवाय आपल्याला अनुभवसुद्धा मिळतो, कसं जायचं, कुठून चेंज करायचं बस किंवा ट्रेन असेल, आणि सगळं बघायलासुद्धा भेटतं। आपण जर गाडी घेऊन आलो तर गाडी बघा खूप लांब अशी पार्क करायला लागते आणि मग तिथून आपल्याला परत टॅक्सीने आपल्याला देवदर्शनासाठी जावं लागतं आणि तिथं पार्क केलेलं ते पार्किंगचा चार्जसुद्धा आपल्याला असतो। त्याच्यामुळं मी म्हटलं आपण आता हे असंच फिरायला गेलेलं खूप बेस्ट आहे। आणि मुंबईत फिरायला जायचं तर सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्ही ट्रेननी जाऊ शकता, सगळ्यात मस्त एकदम। फक्त तुम्ही टायमिंग व्यवस्थित हे करा, ऑफिस टाईमला जाऊ नका, खूप गर्दी असते। त्यानंतर बघा हा कबूतरखाना आहे, बघितलं तुम्ही किती कबूतर आहेत। पूर्वी खूप सारी कबूतर होती आणि हा जो सर्कल आहे कबूतरखान्याचा हा खूप मोठा होता, आता तो थोडासा छोटा केलेला आहे बघा। आणि कबूतरांची बघा कशी चाललेली आहे लगबग, ह्या जाळीवर बघा ते सर्कलवर कशी फिरतात आहे, त्यांना म्हणजे ते पाण्यात बसल्यासारखं फील होत असेल। त्यानंतर आम्ही इथं आलो, हा वर्ली कोस्टल रोड आहे बघा, आणि इथून आता आम्ही चाललेलो आहे महालक्ष्मीला। तर प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यात किंवा श्रावणात देवदर्शन करायचीच, आणि आम्ही ठरवलं होतं की आपण जरा लवकरच जाऊन यावं, कारण की आता क्रिसमस आहे बघा, त्याच्यामुळं त्याच्या सुट्ट्या वगैरे लागतात आणि मग गर्दी खूप होते पर्यटन स्थळ किंवा तीर्थक्षेत्रामध्ये। या सुट्ट्या लागल्या की खूप सारी गर्दी होती। फायनली आम्ही महालक्ष्मी मंदिराजवळ बघा पोहोचलो। हा रस्ता खाली गेला तर मंदिराकडे जातो। 2 वर्ष अगोदर आम्ही जेव्हा आलेलो दर्शनाला, ती पूर्ण रस्त्यापासूनची लाईन होती, अगदी 2.5-3 तासाच्या वरती आम्हाला वेळ लागला होता। आज बघा गर्दी खूप कमी आहे आणि बघितलं तुम्ही इथं समोरच, फक्त मंदिराच्या समोरच थोडीफार गर्दी आहे। पण प्रॉब्लेम असा होत होता की जेंट्स लोक खूप कमी होते
आणि त्यांना अगोदर सोडायचे थोडा वेळ आणि त्यांचं दर्शन झाल्यानंतर नंतर लेडीजला सोडायचे। आणि लेडीजचा प्रॉब्लेम असा असतो की थोडा वेळसुद्धा त्यांना सबर नसतो। त्यांना तिथं गेल्यानंतर त्यांना असं वाटतं की पटापट दर्शन झाली पाहिजे आणि पटापट ते तिथून आले पाहिजेत, असं नसतं। थोडीशी सबुरी ठेवली पाहिजे। आपण दर्शनासाठी गेल्यानंतर आपण अशी घाई नाही करायची, आरामात दर्शन घ्यायचं आणि यायचं। पण होतं काय काय महिलांचा तो प्रॉब्लेम थोडासा होता। इथं बघा, इथं आता महिलांची रांग सोडलेली आहे आणि जेंट्सला बघा थांबवलेलं आहे, कारण की तिथं रावळाजवळ किंवा मंदिराच्या परिसरात खूप सारी गर्दी करत होते आणि खूप म्हणजे त्यांचं ओरडाओरडी चालू होते, कारण की जेंट्सला लवकर सोडत होते। ते पटापट आपले दर्शन घेऊन साईडला होत होते। स्त्रियांचं कसं असतं, त्या खूप वेळ दर्शनासाठी तिथं उभ्या राहतात आणि त्यामुळे मग ते जे तिथं असतात कामाला ती लोक ना त्यांना असं साईडला करतात लगेच, मग त्यांना खूप राग येतो, असं होत होतं खूप। आणि फायनली तुम्हीसुद्धा बघा दर्शन घ्या महालक्ष्मीचं। महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातसुद्धा सुख, शांती, समृद्धी, चांगलं आयुष्य तुम्हाला मिळो। दर्शन आमचं झालं बघा आणि आम्ही फायनली बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर हे स्टॉल वगैरे तुम्हाला 2 वर्ष अगोदरच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत, गेल्या वर्षाचे सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये आहेत, त्यामुळे मी काही जास्त शूट वगैरे काही केलं नाही। हा पाटचं गेट आहे, ह्या गेटनी आम्ही बाहेर आलो, हे बघू शकता तुम्ही, या गेटनी बाहेर आलो। खरं तर आम्हाला अजून पुढं जायचं होतं एका ठिकाणी दर्शनाला, पण वेळच तेवढा पुरला नाही, त्यामुळं शक्य झालं नाही। तर आम्ही इथं महालक्ष्मीचंच दर्शन घेऊन आम्ही निघालो। तर इथं बघा, मी तुम्हाला नेहमी इकडे आल्यानंतर हे दाखवते, पाटच्या गेटनी बाहेर जेव्हा आपण येतो ते इथे रांगोळीवाले दादा असतात बघा, त्यांच्याकडे रांगोळीचे साचे अगदी 10 रुपयेपासून ते 100 रुपयेपर्यंत सगळ्या प्रकारचे असे डिझाईन बघू शकता। खूप छान असे रांगोळीचे साचे इथं मिळतात। तर मी इथून भरपूरसे रांगोळीचे साचे घेऊन गेलेली आहे। इथं खूप सारे रांगोळीचे साचे आहेत। त्यानंतर आजूबाजूला बघू शकता हे पूजा रिलेटेड दुकानं आहेत, म्हणजे पूजांचं सामान, प्रसादाची दुकानं किंवा चंदन वगैरे हे असे दुकानं खूप आहेत या साईडला पण। आणि आता आम्हाला काही घ्यायचंच वगैरे काय नव्हतं, तर देवीची ओटी वगैरे भरली ना आम्ही आता घरी जायचं। आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला। तर एका ठिकाणी आम्हाला जायचं होतं, तर तिथून मग आम्ही ट्रेननी जाणार होतो। तर आता बसनी आम्ही आलेलो आहे बघा। इथून आम्ही बस पकडली आणि आम्हाला पुढे जायचं होतं। मी जसं तुम्हाला सांगितलं की एका ठिकाणी आमचं थोडंसं काम होतं, त्यामुळे आम्हाला विटी स्टेशनला जायचं होतं आणि तिथून आम्ही ट्रेन पकडणार होतो। तर इथं विटी स्टेशनला आल्यानंतर हे बघू शकता किती मोठं आपलं विटी स्टेशन आहे बघा। खूप मोठं असं विटी स्टेशन आहे। मी सुद्धा पहिल्यांदाच बघते, कारण की आम्हाला योगायोग होतच नाही कधी ट्रेननी यायचा। आणि आतून तुम्ही बघू शकता खूप छान असं स्टेशन आहे। तर आम्ही इथून मग वाशीला जाणारी ट्रेन इथून पकडणार आहे, कारण इथून डायरेक्ट ट्रेन होती, त्यामुळे म्हटलं मग इथूनच आता आपण डायरेक्ट वाशीला जाणारी ट्रेन पकडूया। सकाळी येताना आम्ही पोटभर जेवून आलेलो, त्यानंतर दर्शन झाल्यानंतर इथं छान असा नाश्ता केला आणि मग म्हटलं आता आपण घरी जायला तयार झालेलो आहे। घरी गेल्यानंतर घरचं जेवणाचं आपण घरी गेल्यानंतर बघू। तर इथं आल्यानंतर बघा ट्रेन ऑलरेडी लागलीच होती। आम्हाला जास्त काय म्हणजे टेन्शन घ्यायची किंवा काय थांबायची गरज नाही पडली, काय नाही, अगदी गेलो आणि प्लॅटफॉर्मला ट्रेन होती, लगेच आम्ही त्या ट्रेनमध्ये बसलो। येताना आम्हाला खूप त्रास झाला, म्हणजे पाऊण तास ते 1 तास का नाही आम्हाला खूप उशीर झाला तिथं स्टॉपला बसल्यानंतर। तिथंच आम्हाला थोडासा वेळ गेला, अन्यथा आम्ही येतानासुद्धा खूप पटकन आलो होतो। तर फायनली आम्हाला वाशीला स्टॉप म्हणजे जाणारी ट्रेन भेटली आणि वाशीवरून आम्ही पुन्हा कोपरखैरणे स्टेशनला आलो बघा। आणि आता वाजलेले आहेत 7:30 आणि फायनली आम्ही घरी पोचलो व्यवस्थित, दर्शन वगैरे छान झालं। तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।